आणि आता एक सविस्तर बातमी. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नाशिकमधील निर्धार शिबिरामध्ये आवाज घुमला तो म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा. शिबिरामध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजात एक व्हिडिओ क्लिप दाखवण्यात आली. या व्हिडिओ क्लिपमधनं भाजप आणि एकनाथ शिंदेंसह सत्ताधाऱ्यांवरती जोरदार ठाकरे प्रहार करण्यात आले. बघूयात. अहो, महाराष्ट्राला लाचार आणि गुलाम करण्यासाठी त्या व्यापाऱ्यांनी शिवसेना तोडली. निष्ठावंत म्हणून घेणारेच फितूर आणि गद्दार निघाले. ते गद्दार एक जात दिल्ली पुढे स्वतःची सिलेंडर वर करून अरे मुजरेत झाडतायत. अहो, ते गद्दार गेले ते गेले. त्यांच्या स्वाभिमानाच्या गोवऱ्या सोनापुरात गेल्या. त्यांना पैसा, अडका, मंत्रिपदाच्या वतनदाऱ्या आज मिळाल्यात हो. पण इतिहासात तुमची नोंद फितूर आणि महाराष्ट्राचे गद्दार म्हणूनच राहणार. गंगेत किती डुबक्या मारल्यात तरी हे पाप आणि हा गद्दारीचा डाग धुतला जाणार नाही. या गद्दारांनी जिवंतपणेही माझ्या पाठीवर वार केलेच, पण मृत्यूनंतरही घाव घालणे सुरूच आहे. दरम्यान ठाकरे गटानं वापरलेल्या बाळासाहेबांच्या एआय भाषणावरती शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी टीका केली. ही दुर्दैवी वेळ आलेली आहे की बाळासाहेबांना जाऊन 12 वर्ष झाल्यानंतर त्यांच्या आवाजाचा वापर करून आपलं अस्तित्व टिकलंय हे काही लोकांना दाखवावं लागतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की त्याच्यामध्ये एक वाक्य बाळासाहेबांचं जे आवश्यक होतं ते आलं नाही की माझ्या शिवसेनेची जर काँग्रेस होणार असेल तर मी काँग्रेसबरोबर जाणार नाही, मी शिवसेनेचं दुकान बंद करेन. हे त्याच्यामध्ये कुठंच आलं नाही. कारण हे जर वाक्य आलं असतं तर तिथे सगळ्या बसलेल्यांना आत्मचिंतन करावं लागलं असतं. एकतर हे अस्तित्वानं देखील खचलेले आहेत, विचारानं देखील खचलेले आहेत, आज व्यासपीठानं देखील त्यांना खचवलेलं आहे. ही माझी बातमी आहे. त्याच्यामुळे नियती देखील यांच्याबरोबर राहिलेली नाही. त्यांनी आम्हाला सल्ले देऊ नये. कायमस्वरूपी शिंदे साहेबांवर, देवेंद्रजींवर, नरेंद्र मोदी साहेबांवर टीका करणं हे काही लोकांना भूषण वाटतं. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यांच्या विचाराचंच अस्तित्व टिकवलं नाही आहे लोकांनी, त्यांचा एआयच्या माध्यमातून वापर करून आमच्यावर टीका करावी लागते. परंतु खरं तर वंदनीय बाळासाहेब जिथं कुठं असतील त्यांना बघून हे अतीव दुःख वाटत असेल. दरम्यान याच निर्धार शिबिरामध्ये बोलताना उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवरती जोरदार हल्लाबोल केला. शिवस्मारकाबाबत बोलताना राज्यपाल भवनाच्या जागेवरती स्मारक उभारण्याच्या मागणीसह शिवजयंतीला देशभर सुट्टी जाहीर करण्याचं आवाहन त्यांनी केंद्र सरकारला केलं. तर हर्षवर्धन सपकाळांच्या विधानाचं समर्थन करत एका दलित व्यक्तीला सरसंघचालक करणार का असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. ऐकूयात. पण आपले मोदी साहेब जे म्हणतायत काँग्रेसनी मुसलमान अध्यक्ष करून दाखवावा, काँग्रेस आणि तुम्ही बघा. पण मला एक दोन गोष्टी आवडल्या. त्यांच्या आत्ताचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत सपकाळ, ते म्हणाले असं जर का असेल तर संघाने दलित सरसंघचालक करून दाखवावा. आहे ना, लावा ना, शर्यत लावा. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पहिल्यांदाच कर्जत जामखेड दौऱ्यावरती आहेत. अजित पवार पहिल्यांदाच रोहित पवार आमदार असलेल्या कर्जत जामखेड मतदारसंघात जाहीर कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान दौऱ्यापूर्वीच आता कर्जत जामखेडमध्ये लागलेल्या बॅनरची चर्चा रंगली आहे. अजितदादा जामखेडमध्ये येत असल्यामुळे त्यांच्या स्वागताचे अनेक बॅनर लागलेत. यावरती रोहित पवार मित्र परिवार अशा नावानं अजित पवारांच्या स्वागताचे हे बॅनर लागलेले आहेत. कर्जत जामखेडच्या पावनभूमीत सहर्ष स्वागतोत्सुक आमदार रोहितदादा पवार मित्र परिवार आणि समस्त कर्जत जामखेडकर अशा आशयाचा भव्य बॅनर जामखेड पोलीस स्टेशन रोडवरती झळकतोय. रोहित पवारांच्या नावे अजित पवारांच्या स्वागताचे जामखेडमध्ये बॅनर लावण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे आपल्या सोबत आहेत. साहेबराव, एकतर अजित पवार येत आहेत, त्यांचा दौरा कसा असणार आहे, आणि दुसरीकडे रोहित पवारांच्या नावानं जे काही स्वागताचे बॅनर लागले त्याबद्दल काय? राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज श्रीगोंद जामखेडमध्ये येणार आहे. त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आहे, त्या ठिकाणी हजेरी लावणार आहे. सायंकाळी 6 वाजता कार्यक्रम आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस राजकीय भूकंप आला त्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडले होते. त्यावेळेस रोहित पवार यांनी शरद पवारांवर जाणं पसंत केलं होतं. तेव्हापासून रोहित पवार यांनीही अनेकदा अजित पवारांवर टीका केलेली आहे. पण मधल्या काळामध्ये लोकसभा आणि विधानसभामध्ये
ज्या काही सभा आलेल्या आहेत, विशेषतः करून विधानसभेला रोहित पवार यांचा मतदारसंघ कर्जत जामखेडमध्ये अजित पवार यांनी सभा घेतलेली नव्हती. त्याच्यावरती एक मिस्किल टिप्पणीही अजित पवार यांनी केली होती. त्यानंतर त्या काळामध्ये कुठं सूत जुळलंय काय असंही पाहिलं जातं. आणि ज्याप्रमाणे फूट पडल्यानंतर प्रथमच अजित पवार हे जामखेड कर्जत मतदारसंघामध्ये येत आहे. त्या अनुषंगाने रोहित पवार यांच्या मित्रमंडळाने रात्री अचानक 12 ते 1 वाजता हे बॅनर आलेले आहेत. ते अजित पवार स्वागताचे बॅनर रोहित पवार मित्रमंडळ करत आहेत. त्यामुळं राजकीय चर्चेला सध्या उधाण आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये रोहित पवार हे अजित पवार सोबत जाणार का असंही बोललं जातंय आणि यावर चर्चा सुरू झालेल्या आहेत. बिलकुल साहेबराव, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणि आता पुढची बातमी बघूयात. राज्यामध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या किंवा शिकण्याच्या निर्णयावरती शिक्कामोर्तब करण्यात आलंय. राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024 नुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजी सोबतच हिंदी हा तृतीय भाषा म्हणून शिकावी लागणार आहे. तर अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये 1ली ते 5वीसाठी माध्यम भाषा मराठी आणि इंग्रजी अशा 3 भाषा असणार आहेत. जूनपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यामध्ये यंदापासून अंमलबजावणी सुरू होणार असून नव्या शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमात भाषा संवर्धनाला विशेष महत्त्व देण्यात आलं असून इयत्ता 1ली ते 5वीमध्ये मराठी, इंग्रजी आणि हिंदी या 3 भाषा सक्तीच्या असतील. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं पायाभूत स्तरासाठीचा आणि शालेय स्तरासाठीचा असे राज्य अभ्यासक्रम आराखडे तयार केलेत. शालेय शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील सुकाणू समितीनं या दोन्ही आराखड्यांना मान्यता दिली. त्यानंतर आता शालेय शिक्षणात राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणी संदर्भातील शासन निर्णय शालेय शिक्षण विभागानं प्रसिद्ध केलाय. आता जाणीवपूर्वक हिंदी भाषा ही जी सक्तीची करतायत, मला वाटतं हे धोरण चुकीचं आहे. तुम्हाला 2 भाषा सक्तीच्या असू शकतात. एक तुम्ही ज्या माध्यमातून शिकता आहात ती भाषा, आणि दुसरी इथली महाराष्ट्रात असेल तर मराठी, कर्नाटकमध्ये असेल तर कन्नड, गुजरातमध्ये असेल तर गुजराती आणि उत्तर प्रदेशमध्ये असेल तर हिंदी. त्यामुळे ज्या 22 भाषांना मान्यता मिळालेली आहे त्या 22 भाषांपैकी एक भाषा हिंदी आहे. ही राज्यभाषा नाही, ही नॅशनल लँग्वेज नाही. मराठी भाषा ही अनिवार्य असली पाहिजे. हिंदीची सक्ती होता कामा नये, कारण 22 भाषांपैकी एक भाषा हिंदी आहे. जर तुम्ही भाषावार प्रांतरचना केलेली आहे तर प्रत्येक राज्याची एक भाषा आहे. जर मला शिकायचीच आहे, उद्या मला गुजराती शिकायची असेल, उद्या मला कन्नड शिकायची असेल, मला तामिळ शिकायची असेल, तर मी हिंदीच का शिकावी? तुम्ही तिसरी भाषा सक्तीची करू नका. त्याच्यात चॉईस द्या तुम्ही की तुम्हाला ह्या देशातल्या अन्य कुठल्या राज्याची भाषा शिकायची असेल तर तुम्ही शिकू शकता. हिंदीच का?